गोसीखुर्द धरण प्रकल्पासाठी जवळपास 26,000 कोटींचा निधी मंजूर। मंत्रिमंडळ बैठकीत गोसीखुर्द धरणासाठी निधीला मंजुरी। निर्णयामुळे जवळपास 2 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार। पुण्यातील वारजे येथे पाण्याची पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया। पाण्याची टंचाई असताना पाईपलाईन खरतर फुटली असतानाही पालिका प्रशासनाचं अजूनही दुर्लक्ष। पुणे ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होताच सुरक्षा हटवली। घैसास यांना दिलेल्या सुरक्षेवरून टीका तर सुरक्षा पूर्वीच हटवल्याचं खरं तर पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। परभणी जिल्हा वकील संघाचे पेन बंद आंदोलन। वकिलाच्या घरावर हल्ला करत खोटा गुन्हा दाखल। अॅट्रॉसिटी अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमधील शिक्षकांकडून ड्रेस कोडच्या निर्णयाचा निषेध। महत्त्वाचे विषय वळवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंडांची दहशत। गुंडांच्या टोळीकडून महिलेला मारहाण तर मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। विलेपार्ले जैन मंदिर पाडकाम प्रकरणात राज्य अल्पसंख्याक आयोगामध्ये पार पडली सुनावणी। आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी पालिकेला धारेवर धरलं तर अल्पसंख्याक आयोगामध्ये दोन्ही बाजू घेतल्या ऐकून। अभिनेता टायगर श्रॉफला मारण्यासाठी 2 लाखांची सुपारी। श्रॉफला मारण्यासाठी मुंबई नियंत्रण कक्षाला फोन। धमकी देणाऱ्या विरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।